वर्षला शुद्ध अशा प्रकारचं त्यांचं बोलणं असतं. म्हणून अशा प्रकारे संतांचं वर्णन केलं. बोलते जे अर्णव पियुषांचे. परंतु हे ज्या उपमा दिल्या ज्ञानोबारायांनी, ह्या सगळ्या उपमा ज्या आहेत त्या आपण कधी पाहिलेल्या उपमा नाही आहेत. कल्पवृक्ष आपण पाहिला का? चिंतामणी पाहिला का? हा समुद्र मात्र पाहिलेला आहे, पण समुद्र अमृताचा आपण पाहिलेला नाही. म्हणून ज्ञानोबारायांना असं वाटलं की हे दृष्टांत सुद्धा कमीत, हे सगळे परोक्ष दृष्टांत आहेत. काही प्रत्यक्ष दृष्टांत सुद्धा दिले पाहिजे, काही प्रत्यक्ष रूपक सुद्धा वापरली पाहिजेत, किंवा आणखीन संतांचे काही गुण ज्ञानोबारायांना सांगावे वाटतात. ह्या सगळ्या उपमा ज्या दिलेल्या आहेत किंवा ज्ञानोबारायांनी हा जो रूपक अलंकार केलेला आहे याच्यामध्ये सगळे संतांचे गुण सांगितलेले आहेत. कल्पतरूचं उद्यान सांगताना त्यांचा इच्छापूर्तीचा मनोरथ पूर्ण करण्याचा गुण सांगितलेला आहे. चिंतामणीचं वर्णन करून सांगत असताना चिंता घालवतात हा गुण सांगितला आहे. अमृताचे चालते बोलते समुद्र आहेत हे सांगण्यामध्ये त्यांची वाणी किती श्रेष्ठ असते, अर्थभरित असते, सर्व दुःख घालवणारी असते हे सांगितलं असावं. पण जरी मनुष्याच्या जीवनामध्ये कल्पवृक्ष प्राप्त झाला, अगदी उद्यान कल्पवृक्षाचं प्राप्त झालं, जरी मनुष्याच्या जीवनामध्ये चिंतामणी प्राप्त झाला, जरी मनुष्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अमृत जरी प्राप्त झाले तरी सुद्धा त्याला शांती शीतलता प्राप्त होईल सांगता येत नाही. कारण स्वर्गामध्ये हे सगळेच आहेत. स्वर्गात अमृतही आहे, स्वर्गात कल्पतरूही आहे आणि स्वर्गामध्ये चिंतामणी सुद्धा आहे. पण हे सगळं असून सुद्धा स्वर्गामध्ये शांती आहे का हो? स्वर्गामध्ये त्या ठिकाणी शीतलता आहे का हो? नाही, शांती नाही. मनाला शांती अजिबात नाही. बाहेर जायचं आत यायचं चालूच आहे. देवळात गेलं तरी शांती नाही. स्वर्गामध्ये इंद्रदेवाला जर शांती असते, अहो स्वर्गातलं वर्णन करताना आपण काल पाहून आलो काय काय आहे तिथं. सैंग चिंतामणीचे अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारखे वाहन, राज आणि भुवन, महासिद्धीचे भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे, कामधेनूची जे ओळगे देव पायिका, सैंग चिंतामणीच्या भूमिका, विनोद वनवाटिका, सुरतरुंच्या आहे ना तिथं. मग असं एवढं असून सुद्धा शांती आहे का? समाधान आहे का? जाऊन आले का तुम्ही? आपण काही जाऊन आलो नाही, परंतु जे पुराणात वर्णन केलेलं आहे, जर तिथे सगळी शांती समाधान असती तर इंद्रदेव खाली कशाला आले असते? इंद्रदेवाला शांती नव्हती, समाधान नव्हतं म्हणून तर इंद्रदेव खाली आले. गौतम ऋषीच्या आश्रमात गौतम ऋषीचं रूप धारण करून गेले. म्हणून ह्या सगळ्या उपमापेक्षाही ज्ञानोबाराय त्या ठिकाणी शीतलता प्रदान करणारा, शांती प्रदान करणारा कोण आहे तर चंद्र आहे. म्हणून आता इथे पुढच्या ओळीमध्ये ज्ञानोबारायांनी चंद्राची उपमा संतांना दिलेली आहे. वाचा पुढची ओळी. चंद्रमे जे अलांछन. ज्ञानोबाराय म्हणतात संत जे आहेत चंद्राप्रमाणे आहेत, परंतु चंद्राच्या ठिकाणी लांछन आहे. मी सुरुवातीला सांगितली रूपक केलेलं हे अधिक रूपक आहे. रूपकात काही प्रकार असतात, समरूपक, न्यूनरूपक, अधिक रूपक. ते अधिक रूपक आहे. संत चंद्रमा आहेत, परंतु चंद्रम्याची उपमा संतांना कमी पडते. अलांछन चंद्रमा संत आहे. मार्तंड जे तापहीन. संत सूर्यासारखे आहेत. मार्तंड शब्दाचा अर्थ आहे प्रखर सूर्यासारखे आहेत, परंतु सूर्यामध्ये तापनावाचा दोष आहे, तो तापनावाचा दोष मात्र संतांमध्ये नाही. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते
ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. असे जे काही सज्जन आहेत सर्व लोकांना नेहमी त्या ठिकाणी ते सोयरे वाटले पाहिजेत. म्हणजे संत भूतांच्या सर्व प्राणी मात्राकडे गेलेले आहेत भेटायला, संतांची मांदियाळी आलेली आहेत, परंतु जीवाचं कल्याण कधी होईल? सगळ्यांना संत आपले सोयरे वाटले तरच त्यांचं कल्याण होईल. नाही तर एवढी मोठी मांदियाळी संतांची आली आणि जीवाला जर त्या ठिकाणी आपलं कल्याण कळत नाही, संतांना तो त्रासच द्यायला लागला. संतांना अहो एवढा मोठा सप्ताह गावामध्ये आहे आणि हा घरी झोपूनच राहिलेला आहे. झोपून राहिला तर राहिला, परंतु उलट संतांची निंदाच करतोय. त्याचं कल्याण होईल की नाही सांगता येत नाही. कारण का? कारण त्याला अजून संत आपले सोयरे वाटत नाहीत. म्हणून ज्ञानोबारायांनी सर्वाही शब्द वापरलाय, सदा शब्द वापरलाय आणि हा सज्जन शब्द जो वापरलेला आहे तो संतांच्या करता वापरलाय. सोयरे होतो म्हटलंय. ते नेहमी आपल्याला सोयरे वाटले पाहिजेत. नेहमी म्हणजे फक्त पारायणापुरते नाही, फक्त कामापुरते नाही. बऱ्याच वेळेला लोक संतांच्याकडे जातात पण काही विशिष्ट कामना घेऊन जात असतात. कामना पूर्ती झाल्यानंतर मग संतांचा आणि त्यांचा काही संबंध राहत नाही. येता का वारीला? अहो 3 वाऱ्याचा नवस होता आमचा, पूर्ण झाला म्हणतात. ह्याला सदा सोयरे म्हणता येणार नाही. पण संत आपल्याला सोयरे वाटले पाहिजेत, पण ते सदा सोयरे वाटले पाहिजेत. काही सोयरे असतात पण ते सज्जन नसतात, काही सज्जन असतात. बहुतेक ठिकाणी जे सज्जन असतात ते आपले सोयरे नसतात आणि जे सोयरे असतात ते घरातून बाहेर काढतात, आळंदीला जा म्हणतात, पंढरपूरला जा म्हणतात. जे सोयरे असतात ते सज्जन नसतात. ते सज्जन असतात ते मात्र सोयरे होत नाहीत, आपल्याला सोयरे वाटत नाहीत. ज्ञानोबा आपल्याला सोयरे वाटले पाहिजेत. तुकोबा आपल्याला ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाच्या. म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी संतांना उपमा देत असताना चंद्राची उपमा देतात. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये संतांना चंद्राची उपमा दिलेली आहे. पहिली गोष्ट, ज्ञानोबारायांनी संतांना चंद्राची उपमा का दिलेली आहे? उपमा देत असताना उपमान आणि उपमेय याच्यामध्ये काहीतरी साधर्म्य असावं लागतं. तर चंद्रामध्ये आणि संतांमध्ये कोणत्या प्रकारचं साधर्म्य आहे आणि ते साधर्म्य लक्षात घेऊन ज्ञानोबारायांनी चंद्राची उपमा संतांना दिलेली आहे. तर ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी चंद्राची उपमा त्या ठिकाणी संतांना दिलेली आहे. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुगा जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. हा, एक एक सांगा. पहिलं दृष्टांत सांगा नीट. म्हणजे संतांचा गुण सांगत असताना संत कसे आहेत? सर्वत्र सदा सरिसा, सारखा आहे. हां, पुढं परिपूर्ण चंद्र आहे, पूर्ण चंद्र आहे आणि सगळ्यांना सारखा प्रकाश तो देतो. सारखा प्रकाश देतो. आता पुढची सांगा. ऐशी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटूनही चित्ता कवनेवे. म्हणजे त्यांच्या चित्तात कधीही पालट होत नाही. सगळ्यांच्या विषयी समानता असते. माधुरी चंद्रिका तुम्ही सांगितलेली, सरसी राया रंका तैसा जो सकळिका भूता समूह. म्हणजे पहिला संतांचा जो गुण आहे चंद्रामध्ये असलेला समानता. हो, इह लोकी तोची सर्वभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा. समानता नावाचा गुण ज्ञानोबारायांना संतांच्या मध्ये आणि चंद्रामध्ये दिसला. चंद्र जसा प्रकाश देत असताना रंक आहे किंवा राजा आहे, नाही म्हटला राजा आलेला आहे थोडासा जास्त प्रकाश द्या.
जास्त शीतलता द्या. आणि एखादा गरीब आलेला आहे थोडा प्रकाश द्या, असं चंद्र कधी करत नाही. माधुरी चंद्रिका सरसी राया रंका तैसा जो सकळिका भूता समूह, सर्वांना समान आहे. तसे संत सुद्धा समान असतात म्हणून संतांना चंद्राची उपमा दिली. ओ बरोबर, एक कारण झालं. आता दुसरा गुण कोणता चंद्रामध्ये दिसला जो संतांमध्ये आहे? हे असो संतापू कैसा चंद्र न स्मरे तैसा भूती भेदू नेनती तैसा ज्ञानी येते. संतापू कैसा, एवढंच घेऊ आपण. आता भेदाचा विचार झाला, समान असतात. हे असो संतापू कैसा चंद्र न स्मरे जाय, चंद्राला ताप माहिती नाही म्हणजे तो स्वतःही शीतल आहे आणि इतरांना सुद्धा शीतल करतो. तेजपरी शीतळ शशांकाचे आता तीक होनी मवाळ, जैसे जातीचे मुकुळ का तेज परी शीतळ शशांकाचे. जातीचं मुकुळ, मुकुळ म्हणजे काय? हे कमळ, कमळ, कमळ. तर दिसायला तीक्ष्ण दिसलं तरी सुद्धा मवाळ येते कमळ. मृदू आहे. तसं तेज परी शीतळ शशांकाचे, त्याप्रमाणे शशांक म्हणजे चंद्र. एक तर त्याच्या ठिकाणी तेज आहे, प्रकाश आहे चंद्राच्या ठिकाणी. त्याच्यानंतर चंद्राच्या ठिकाणी शीतलता आहे, चंद्राच्या ठिकाणी समता आहे. बरं, आणखीन काय? प्रकाश आहे, शीतलता आहे, समता आहे, पूर्णता आहे. आणखीन काय? म्हणून ज्ञानेश्वरीतलं चंद्र उगवल्यानंतर काय काय होतं याची एक ओळी ज्ञानोबारायांनी लिहिली. चंद्र उगवल्यानंतर काय काय होतं म्हटले? समुद्रची भरती, सोमकांतची पाझरती, कुमुदे विकसिती आणि चंद्र तो उगा. त्याच्या केवळ सत्तेने, त्याला काही कष्ट नाही, तो अलिप्त राहतो, पण त्याच्या केवळ सानिध्याने काय काय जगात घडतं? ज्ञानोबाराय बोलतात समुद्राची भरती. समुद्राला काय येते? भरती येते. आणखीन एका ज्ञानोबारायांनी हे सगळं, ह्या समुद्राला भरती येते याच्या संबंधाने 2-4 ओव्या लिहिलेल्या आहेत. काय? देखोनी आपला कुमरू होणे उमचला सुधा करू, देखोनी आपला कुमरू मर्यादा क्षीरसागरू. सांडीची ना, तो त्या ठिकाणी काय करतो? समुद्राला भरती येते. पूर्ण चंद्र पाहिला की पूर्ण चंद्राची भेटी समुद्री अपार भरते दाटी, ते तर चंद्राशी काय किरटी. उपका पडे. पूर्ण चंद्राची भेट झाली की समुद्राला अपार भरता येतं. म्हणजे चंद्राचा एक गुण असा आहे की समुद्राला भरती आणतो. बर, दुसरा गुण कोणता आहे? सोमकांतची पाझरती. सोमकांत नावाचा मणी आहे. चंद्राचा प्रकाश पडला का त्याला काय होतं? पाझर येतो. अहो चंद्रकांत द्रवता कीर आहे, परी ते हातवटी चंद्रीच आहे. वक्ता तो वक्ता नाही, पुढचा सिद्धांत सांगितलेला आहे. पण चंद्र काय करतो? सोमकांत मण्याला पाझरवतो. आणखीन काय करतो? कुमुदे विकसिती. कुमुद म्हणजे रात्री फुलणारी जी कमळ असतात त्यांना काय म्हणतात? कुमुद. मग ते चंद्र उगवल्याबरोबर त्याचा विकास करतो चंद्र. चंद्राचा प्रकाश पडल्याबरोबर ते प्रफुल्लित होतं कमळ. आणखीन काय करतो चंद्र?
समुद्राला भरती येते, सोमकांत बाजारतं, कुमुद विकास होतो. आणखीन चकोराला सुद्धा चंद्राचा उपयोग आहे बरं का. त्याच्याही ओव्या भरपूर आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. शारदेचे चंद्र कळे माझी, नीट बसा हो बाबा, त्याला नीट बसवा, भांडी घालून बसा तिकडे बसा. शारदेचे चंद्र कळे माझी अमृत कण कोवळे वेचिती मने मवाळे चकोर तलगे. आता चंद्रात मध्ये काय काय गुण आपण पाहिले. आता हे संतांच्याकडे लावायचं. संतांचा प्रकाश कोणता, संतांची शीतलता कोणती, संत कोणत्या चंद्राला वरती आणतात, संत कोणता सोमकांत मणी पाझरवतात, संत कोणत्या कुमुदाचा विकास करतात, कमळाचा विकास करतात, आणि कोणत्या चकोराला अमृत देतात आणि कोणतं अमृत देतात. म्हणून ज्ञानोबारांनी संतांना चंद्राची उपमा का दिलेली आहे. चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते निवविले कळा मूर्ते चंद्रे जेवी. तेव्हा ज्ञानोबारांनी चंद्राची उपमा दिली. नाथ महाराजांनी याच्यावर प्रकाश पाडलेला आहे बरं का. नाथ महाराज म्हणतात, ज्या चंद्राचे चंद्र करी, संतरूपी चंद्र कसे आहेत. आता चंद्र मेजे आलांछन पुढे जायचं, पण अगोदर चंद्राची आणि संतांची उपमा जी आहे, म्हणजे रूपक केलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण नाथ महाराजांनी केलंय. चंद्राच्या ठिकाणी प्रकाश आहे आणि शीतलता आहे. तसं नाथ महाराज म्हणतात, ज्या चंद्राचे चंद्र करी निबिड अज्ञान अंधारी त्रिविध ताप दूर करी हृदय चिदंबरी उगवणी. संत त्या ठिकाणी असा चंद्रमा आहेत की जो चंद्रमा उगवल्यानंतर जीवनामध्ये अज्ञानरूपी अंधार जो आहे तो दूर होतो. ज्ञानरूपी प्रकाश संत देतात आणि त्रिविध ताप दूर करी. चंद्र जसा लौकिक ताप दूर करतो, पण संत मात्र त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे. संत त्रिविध ताप त्या ठिकाणी दूर करतात. म्हणून संत जे आहेत त्यांना चंद्राची उपमा दिलेली आहे. नंतर पुढची ओळी दिली नाथ महाराजांनी, ज्या चंद्राचे चंद्र किरण आर्त चकोरा लागी जाण स्वानंद चंद्रामृते श्रवण स्वभावे पूर्ण करिता ते. चंद्रामध्ये ज्याप्रमाणे अमृत असतं तसं संतरूपी चंद्र जे आहेत, ज्या चंद्राचे चंद्र किरण आर्त चकोरा लागी जाण. आर्त भक्त जो आहे, दुःखी असेल किंवा परमात्मा प्राप्तीकरता जो आर्त झालेला आहे, असा जो कोणी भक्त असेल त्या भक्ताच्या जीवनामध्ये तो चकोर आहे. आणि अशा चकोराच्या जीवनामध्ये स्वानंद रूपी अमृताचं ते काय करतात, वर्षाव करतात. आणि स्वानंद रूपी अमृताचा वर्षाव करून साधक रूपी चकोर जे आहेत त्यांना तृप्त करतात. म्हणून संत जे आहेत ज्ञानामृताचा वर्षाव करतात, प्रेमामृताचा वर्षाव करतात. आणि साधक रूपी चकोर जे आहेत त्या ठिकाणी त्यांचं जीवन ते काय करतात, तृप्त करतात. किंवा जो चंद्र देखताची दिठी सुख होय जीवाच्या पोटी अहम सोमकांत खोटी उठा उठी विरवित. ज्याप्रमाणे सोमकांत मणी पाझरतो तसा संतरूपी सूर्य चंद्र उगवल्यानंतर अहंकार रूपी सोमकांत मणी तो सगळा पाझरतो, तो विरून जातो, असं नाथ महाराज त्या ठिकाणी म्हणतात. किंवा अविद्या अंधारी अंधबंदे संकोचली जीव कुमुदे ती जयाचेनी किरण प्रमोदे अतिस्वानंदे विकासिती. त्या ठिकाणी अविद्यारूपी अंधार आहे आणि अविद्यारूपी अंधारामध्ये संकोचलेली जीवरूपी कमळ आहेत. संतरूपी चंद्राचा प्रकाश पडला, ज्ञान प्रकाश पडला, उपदेशरूपी प्रकाश पडला की ही जीवरूपी कमळ जे आहेत
हे सगळी काय होतात? प्रफुल्लित होतात, विकसित होतात. आणि त्या ठिकाणी जसं ज्ञानोबारायांनी म्हटलंय, लिंगदेह कमळाचा पोटी वेच तया, सूर्यकर्ता म्हटलेलं आहे. तसं अद्वय आबजीनी विकासू वंदू आता, अद्वय आबजीनी विकासू वंदू आता. मावळी वित विश्वावासू नवल उदयला चंडावसू, अद्वय आबजीनी विकासू. आता ते सूर्यासाठी केलेलं आहे. पण अशा प्रकारे संतांच्या मध्ये आणि चंद्रामध्ये साम्य असल्यामुळे ज्ञानोबारायांनी चंद्र ज्याप्रमाणे भगवंताची विभूती आहे बरं का. चंद्र भगवान म्हणतात नक्षत्रानाम अहम शशी, नक्षत्रामध्ये मी शशी आहे. जसं चंद्र भगवंताची विभूती आहे तसे संत सुद्धा विभूतीच आहेत देवाच्या. चंद्र काय करतो? सगळ्यांचं पोषण करतो असं गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतात. पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. त्याप्रमाणे संत सुद्धा जीवांचं काय करतात? पोषण करतात. साधकांचं काय करतात? पोषण करतात. असे चंद्राचे अनेक त्या ठिकाणी गुण आहेत. असं म्हटलंय चंदनम शीतलम, चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा, चंद्र चंदनयोर मध्ये शीतला साधू संगती. चंदन शीतल आहे, चंदनापेक्षा सुद्धा चंद्रमा शीतल आहे. म्हणून तर भगवान शंकरांनी ज्यावेळेस हलहल विष प्राशन केलं, दाव लागला अंगाचा, तेव्हा गंगेला पहिल्यांदा डोक्यावर बसवलं. पण गंगेला डोक्यावर घेऊन सुद्धा दाह शमन झाला नाही. मग भगवान शंकरांनी चंद्रम्याला डोक्यावर धारण केलं, चंद्राला डोक्यावर धारण केलं, शीतलता प्राप्त व्हावी म्हणून. मग चंद्र काय आहे? शीतल आहे. चंदन सुद्धा शीतल आहे. पण यांची जी शीतलता आहे, यांचा जो प्रकाश आहे, चंद्राचा जरी प्रकाश असला तरी सुद्धा तो परप्रकाशित आहे का स्वप्रकाश आहे? परप्रकाशित आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी अगोदर चंद्राची उपमा दिली संतांना, पण ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं संतांना ही उपमा कमी पडते. म्हणून एक पद ज्ञानोबारायांनी जोडलं, चंद्र मेजे अलांछन. संत